नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला, काय त्याची सायकॉलॉजी होती, लाईव्ह मार्केटमध्ये आपण त्याला कशा पद्धतीने मॅनेज केलं, ए टू झेड क्लिअरिटी आपण या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. इथे तुमच्यासमोर ऑर्डर बुक ओपन आहे. ऑर्डर बुकमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसत आहे की आज आपण 2 ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहे, जे की निफ्टीमध्ये आहे आणि दोन्ही पण कॉल साईडने आहे. बट एक्झॅक्टली याच्या मागची सायकॉलॉजी काय होती आणि एक्झॅक्टली आपला सेटअप कुठे ऍक्टिव्हेट झाला हे डायरेक्टली आपण बघणार आहे निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर. म्हणजे की या दोन्ही ट्रेडची क्लिअरिटी जी आहे ती तुम्हाला त्या चार्टवर क्लिअर दिसून येईल. तर डायरेक्टली मी इथे इंडेक्सचा चार्ट ओपन करून घेतो. तर इथे मी निफ्टी इंडेक्सचा चार्ट ओपन करून घेतलेला आहे. आजची तारीख आहे 31 डिसेंबर. ओके, आजची जी ओपनिंग होती एकदम टोटल फ्लॅट होती निफ्टीची, कारण की काल जी क्लोजिंग दिली होती एक्झॅक्टली त्याच्या बाजूला त्यांनी ओपनिंग दिली. फर्स्ट कॅन्डल एक डॉमिनेट कॅन्डल होती, जी की अपसाईडचं डायरेक्शन दाखवत होती. स्ट्रॉंग डब्ल्यूआरसी होती, क्लॅरिटी पण वरच्या साईडनी होती, प्रीमियम पण थोडेफार सिंकमध्ये होते. बट पहिल्या कॅन्डलमध्ये आपण एंट्री करत नाही, सर्वांना माहिती आपला रूल आहे, कारण की इथे क्लॅरिटी नसते. एक व्हॉल्यूम जो असतो पहिल्या कॅन्डलमध्ये तो जास्त असतो आणि एसएल वगैरे पण जे असतात ते मोठे असतात, म्हणून आपण पहिल्या कॅन्डलला जरा इग्नोर करतो. फक्त एक क्लॅरिटी येऊ देतो की एक्झॅक्टली पहिली कॅन्डल काय दाखवत आहे, क्लॅरिटी वरच्या साईडनी आहे की खालच्या साईडनी आहे त्यानुसार आपण डिसाईड करतो. तर इथे पहिली कॅन्डल जी आहे ती स्ट्रॉंग क्लोजिंग दिली, डायरेक्शन वरच्या साईडनी होतं. मग काय झालं की यांनी एक कॅन्डल एक होल्ड केली, म्हणजे की एक स्मॉल कॅन्डल बनवली आणि त्यानंतर तिसऱ्या कॅन्डलमध्ये खाली रिजेक्शन घेऊन एक स्ट्रॉंग अपसाईडने क्लोजिंग दिली प्रॉपरली. याला ही जी सेकंड कॅन्डल होती याला याने इंगल्फ करून वर क्लोजिंग दिली. सेम डायरेक्शन जे आहे हे ऑप्शनमध्ये पण दिसत होतं, तिथे पण क्लॅरिटी आलेली होती की जे ऑप्शन प्राइसेस आहे ते अपसाईडने शिफ्ट होताना दिसत होते आणि त्यामध्ये पण स्ट्रेंथ दिसला आणि त्यांनी पण क्लोजिंग जी आहे ती वर दिलेली होती. तर हा जो सेटअप आहे हा आपला ट्रेंड कंटिन्यूचा सेटअप आहे. तर जशी त्या कॅन्डलची क्लोजिंग आली ह्याच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा जो लो आहे तो मी स्टॉप लॉस लावलेला. एकदम सिंपल ट्रेड होता, जे डायरेक्शन पहिल्या कॅन्डल दाखवलं होतं त्याला फॉलो थ्रू येईल या माइंडसेटने आपण हा ट्रेड एक्झिक्यूट केला होता. मी स्वतः पण ट्रेड इथे एक्झिक्यूट केला आणि माझ्यासोबत जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स असतात लाईव्हमध्ये त्यांना पण मी सांगितलं होतं, तर सर्वांनी माझ्यासोबत तिथे ट्रेड एक्झिक्यूट केला. त्यानंतर 2 कॅन्डल होल्ड केल्यानंतर लगेच हा रिव्हर्स फिरला आणि या झोनमध्ये लावलेला जो स्टॉप लॉस होता तो या झोनमध्ये आमचा बुक झाला. त्यानंतर आम्ही रिलॅक्स केलं. मी क्लिअरली तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला रिव्हर्सल सेटअप घ्यायचं नाही आहे, कारण की जनरली आपला रूल आहे की जेव्हा आपला स्टॉप लॉस जातो तर आपण अगेन्स्टमध्ये रिव्हर्सलमध्ये सेटअप फिरवतो. बट त्याची काय रूल आहे सर्वांना माहिती आहे. तर तो रूल जो आहे तो इथे दिसत नव्हता. क्लोजिंग जी आहे ती खाली दिलेली नव्हती, ती क्लोजिंग जी होती ती वर होती, म्हणून इथे आपला रिव्हर्सल सेटअप ऍक्टिव्हेट झालेला नाही आहे. त्यानंतर आपण शांत होतो. मी क्लिअरली तुम्हाला सांगितलं होतं की आज मार्केटने जो हा स्टॉप लॉस घेतला आहे तेवढा जो स्टॉप लॉस रिकवर करण्यासाठी जो स्पेस आहे तो डाऊन साईडचा नाही आहे. तर अग्रेसिव्हली आपल्याला रिव्हर्सल सेटअप ऍक्टिव्हेट करायचं नाही आहे. आपण जरा वेट करू, डायरेक्शन ज्या आपण साईडने दाखवणार त्या डायरेक्शनमध्ये आपण पुन्हा प्ले करू, बट आधी क्लिअरिटी येऊ द्या. ओके, त्यानंतर मार्केट इथे लो लावल्यानंतर पुन्हा स्लोली अपसाईड जायला स्टार्ट केल्यानंतर इथे बघू शकता की हा जो होता हा डे हाय होता. इथे यांनी कन्फर्मेशन दिलं होतं डब्ल्यू पॅटर्ननी. ओके, तुम्ही बघू शकता की इथे खाली आला, वर गेला, खाली आला आणि पुन्हा वर डायरेक्शन दाखवलं. हा एक चांगला पॅटर्न आहे. बट इथे काय होतं की इथे हा जो सेलर आहे हा स्ट्रॉंग इथे दिसत होता आणि लगेच ह्याच्यावर जो आहे हा डे हायचा लेवल जो होता हा डोक्यावर बसलेला होता. तर इथे स्पेस नव्हती, म्हणून हा जो ट्रेड आहे हा इग्नोर केला आणि जस्ट एसएल गेलेला होता. तर प्रॉपरली ह्यानंतरचा जो ट्रेड असतो तो प्रॉपर व्यवस्थित बघायचा असतो आणि प्रॉपर विचार करून सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून घ्यायचा असतो. तर इथे फक्त हा एक कॅन्डल दिसली म्हणून आपण एंट्री घेतलेला नाही आहे. ओके, त्यानंतर तुम्ही बघू शकता की या लेवलला डे हायला या कॅन्डलनी प्रॉपरली ब्रेकआउट केलं, म्हणजे की जस्ट ब्रेक केलं आणि थांबला. तर इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही आहे, कारण काय की जस्ट इथून कंटिन्युअस यांनी ग्रीन कॅन्डल बनवले आहे. तर होऊ शकते की प्रॉफिट बुकिंग जर आली तर हा खाली येणार, कारण काय की आपला जो स्टॉप लॉस असतो तो सेम कॅन्डलचा असतो. तर एक जर प्रॉफिट बुकिंग आली असती तर डायरेक्टली इथे लावला जो स्टॉप लॉस आहे तो बुक झाला असता, त्यानंतर डायरेक्शन दाखवलं असतं. ओके, तर इथे जेव्हा या कॅन्डलनी हाय ब्रेक केला तर इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की आधी एक स्ट्रक्चर क्रिएट होऊ देऊ, एक कंटिन्युअसचं साईन येऊ देऊ, जे की आपण इथे येऊ दिलेलं होतं. एक्झॅक्टली जर तसं साईन आलं तर आपण पुन्हा रिएंट्री करू कॉल साईडनीच. ओके, तर मग काय झालं की यांनी ही क्लोजिंग दिल्यानंतर ह्या कॅन्डलनी होल्ड केलं, लगेचच दुसरी कॅन्डल ओपन झाली आणि यांनी या लेवलला पूर्ण ब्रेकआउट देऊन कंटिन्यूचं साईन दाखवलं. कॅन्डल पण डब्ल्यूआरसी होती, क्लोजिंग पण स्ट्रॉंग होती. सेम कॅन्डल जी आहे त्या ऑप्शन प्रीमियममध्ये पण क्लोजिंग दिलेली होती. तर डायरेक्शन कंप्लीट झालं होतं की हा वरच्या साईडने आता डायरेक्शन करू शकतो किंवा मग मोमेंटम देऊ शकतो आणि जेवढं पण आपण इथे एसएल बुक केला आहे तो आपला कव्हर होऊ शकतो. इथे क्लिअरिटी आलेली होती, कारण काय की डायरेक्टली पीडीएच पर्यंतचा जो स्पेस होता तो क्लिअर ओपन होता. ओके, तशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली मी ट्रेड एक्झिक्यूट करायला सांगितला, मी स्वतः पण केला आणि सेम कॅन्डलचा जो लो आहे तो आपण स्टॉप लॉस लावला. हा जो होता हा आपला सेकंड ट्रेड होता. त्यानंतर मार्केट इथे एक कॅन्डल होल्ड केल्यानंतर कंटिन्युअसली आपल्या फेवरमध्ये काम करत होतं. बट जेवढे पण प्रीमियम मेंबर्स आहेत तिथे आपली कंटिन्यू कॉमेंट्री सुरू होती. मी तुम्हाला सांगितलं पण होतं की मार्केट आपल्या फेवरमध्ये काम करत आहे,
आपल्या सेटअपनुसार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, बट प्रीमियम मुवमेंट करत नाही, एकदम स्टक झालेले होते, एका रेंजमध्ये फसले होते. बट आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आपण फक्त आणि फक्त रूलला फॉलो करतो. इथे आपण रूल डिसिप्लिनमध्ये राहून प्रॉपरली सेटअपला फॉलो केलं आणि हा जो ट्रेड होता याला प्रॉपरली आपण कंटिन्यू कॅरी केला. ओके, तर जेव्हा हे मोमेंटम होतं तर इथे कोणताही ट्रेलिंग आलेला नव्हता किंवा डायरेक्शन पण कंप्लीट झालं नव्हतं आणि ऑप्शन प्रीमियममध्ये पण डायरेक्शन क्लिअर दिसत नव्हतं, कारण की मोमेंटम टोटली थांबलेली होती. त्यानंतर स्लोली हा जेव्हा वर जायला निघाला आणि या लेवलवर पोहोचला तेव्हा हा जो इथे लावलेला स्टॉप लॉस होता, जो आधी बुक झालेला होता, तो इथे न्यूट्रलमध्ये आला. पहिला कन्सेप्ट असा असतो की पहिला जर स्टॉप लॉस गेलेला आहे तर नेक्स्ट ट्रेड जो दुसरा ट्रेड असतो तो आपण न्यूट्रलसाठी प्ले करतो. ओके, तर तो एक माइंडसेट होता. तो जो होता तो आपला या लेवलवर येऊन पोहोचला होता तेव्हा आपलं 1:1 कंप्लीट झालं होतं. म्हणजे की जो स्टॉप लॉस गेला आहे 25 पॉईंटचा जवळपास तो काहीतरी स्टॉप लॉस होता, तो इथे न्यूट्रल होताना दिसत होता. कारण की आपलं जे टार्गेट होतं सेकंड ट्रेडचं मी डायरेक्टली क्लिअर तुम्हाला सांगितलं होतं की 26,100चं आपण टार्गेट लावलेलं आहे, कारण की याच्या जवळच पीडीएस लेवल जो होता तो तिथेच बसलेला होता. त्यानंतर जेव्हा यांनी हे मोमेंटम स्टार्ट केलं तर सेम कॅन्डल फॉर्म व्हायला स्टार्ट झाल्या ऑप्शनमध्ये. तर त्यानंतर मग ट्रेडिंगला मी स्टार्ट केलं, कारण काय की ऑलरेडी 190च्या जवळपास मला वाटतं जो न्यूट्रल आहे तो आलेला होता आणि जसं 190 झालं तर मी अपडेट पण तुम्हाला दिलं होतं. ओके, आणि क्लॅरिटी सांगून पण केलं होतं की एक्झॅक्टली काय करायचं काय नाही ते. आणि 190 नंतर जेव्हा हा मोमेंटम करायला स्टार्ट केलं तर ऑलरेडी पोझिशन तशी पण जर फिरली असती तर प्रॉफिटमध्येच क्लोज झाली असती, कारण की ट्रेलिंग पण त्या अकॉर्डिंग सुरू होत्या. ओके, आता इथे जेव्हा हा कंटिन्युअसली वर गेला तर एक चांगलं डिसेंट जबरदस्त प्रॉफिट इथे दिसत होतं. आता इथे याच्यामध्ये ट्रेलिंगचा कोणताही चान्स आला नाही. इथे एक स्मॉल फ्रॅक्टल आला, बट तुम्हाला मी लाईव्हमध्ये सांगितलं पण होतं की फ्रॅक्टलची व्हॅल्यू नाही आहे. कारण काय की आपल्याला फ्रॅक्टल कसा पाहिजे जिथे स्विंग क्रिएट झालेला आहे, म्हणजे स्विंग कुठे क्रिएट झालेला आहे जो की झालेला आहे इथे. तर या फ्रॅक्टलची व्हॅल्यू आहे बट या फ्रॅक्टलची व्हॅल्यू नाही आहे. बट इथे काय झालं की इथे सेम स्विंग जो आहे तो ऑप्शनमध्ये दिसत होता आणि एक स्ट्रॉंग मोमेंटम झाल्यानंतर ऑप्शनचे प्रीमियम कंटिन्युअसली स्ट्रॉंगली वर जात नाही, ते कुठे ना कुठे थांबतात, त्यानंतर ते सेटल होतात, त्यानंतर मोमेंटम स्टार्ट होते. तर जर अशी स्लो मोमेंट असली आणि अपसाईडनी जर मोमेंटम असली तर ते 100% स्लोच असते, आरामातच जाते. तर इथे काय झालं की हे स्विंग जो आहे हा कन्फर्म दिसलेला होता मला ऑप्शनमध्ये, म्हणून मी काय केलं की इथे ट्रेलिंग केली, टाईट ट्रेलिंग, कारण की प्रॉफिट बुकच करायचं होतं. ऑलरेडी जो रॅली करत होता आजचा निफ्टी तो या लेवलपासून तर या लेवलपर्यंत पूर्ण कंटिन्यू रॅली करत होता, तर कुठे ना कुठे तो थांबणार होता. एक जर प्रॉफिट बुकिंग जर आली असती तर चांगलं प्रॉफिट हातातून गेलं असतं, म्हणून मी इथे टाईट ट्रेल करायला स्टार्ट केलं. इथे जेव्हा इथे थोडा वेळ थांबला तर या झोनमध्ये इथे जो ट्रेलिंग आहे तो माझा बुक झाला. त्यानंतर बुक झाल्यानंतर तर एक सॅटिस्फॅक्शन होतं, कारण की जो स्टॉप लॉस मॉर्निंगमध्ये 25 पॉईंटच्या जवळपास जो दिलेला होता तो इथे कव्हर होऊन चांगलं प्रॉफिट बुक झालेलं होतं. आणि त्यानंतर वेळ पण एवढा काही नव्हता की जे येईल, म्हणून मी सेकंड ट्रेड म्हणजे थर्ड ट्रेड जो आहे तो मी प्लॅन केला नाही, ट्रेड घेतला नाही. म्हणून इथे जे आता मोमेंटम केले आहे निफ्टीने थोडंफार मोमेंटम ऑफसाईडने दाखवलं, बट प्रीमियममध्ये काही एवढं काही खास नव्हतं. त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग आली आणि आता जी क्लोजिंग दिली आहे ते ऑलमोस्ट या डे हायच्या रेंज जो बनवलेला आहे याच्यामध्ये दिलेली आहे. तर क्लिअर एक टेक्स्टबुक एंट्री होती जे एक्झॅक्टली तुम्हाला शिकवलेलं आहे, आणि रोज मी जे लाईव्हमध्ये येतो आणि तुमच्या समोर जे शिकवतो लाईव्ह मार्केटमध्ये तेच जे शिकवलेलं आहे तेच मी आपण इथे फॉलो केलेलं आहे आणि त्याच प्रॉपर सेटअपनुसार आज आपण आज ट्रेड घेतलेला आहे. पहिला ट्रेड जो होता तो ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये या थर्ड कॅन्डलमध्ये होता. ओके, इथे एंट्री होती, इथे स्टॉप लॉस होता, इथे रिव्हर्स फिरला तर या झोनमध्ये आपला बुक झाला. त्यानंतर हे मोमेंटम आपण प्रॉपरली होऊ दिलं, कंटिन्यूचं साईन येऊ दिलं, सेम रिफ्लेक्शन ऑप्शनवर दिसू दिलं आणि त्यानंतर त्याच्या कन्फर्मेशनवर आपण ट्रेड घेतला सेकंड ट्रेड, जो की या कॅन्डलच्या क्लोजिंगवर होता आणि सेम कॅन्डलचा लो जो आहे तो आपला स्टॉप लॉस होता. इथे थोडंफार यांनी घाबरवलं पण, बट प्रॉपरली आपला जो स्टॉप लॉस होता तो प्रोटेक्ट होता. त्याला प्रोटेक्ट करून त्यांनी प्रॉपर स्ट्रक्चर मेंटेन करून वरच्या साईडने मोमेंटम दाखवलं. जेव्हा हा वर निघाला तर ऑलमोस्ट 26,100च्या जवळपास जेव्हा पोहोचला तर ऑलमोस्ट आपलं जे 25 पॉईंटचा जो आपण स्टॉप लॉस दिलेला होता तो प्रॉपरली इथे न्यूट्रलमध्ये आला, म्हणजे आपण एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये आलो. आणि त्यानंतर कंटिन्यू मोमेंटम सुरू होती, ट्रेलिंगचा चान्स नव्हता, म्हणून हे पूर्ण रॅली आपण कंटिन्यू केली. त्यानंतर हा स्लोली इथे थांबला, वर गेला, तर इथे आपल्याला ऑप्शनमध्ये स्विंग अकॉर्डिंग फ्रॅक्टल अकॉर्डिंग ट्रेलिंगचा चान्स आला, प्रॉफिट बुक करायचीच होती, म्हणून इथे आपण ट्रेलिंग केलं. आणि जेव्हा इथनं हा फिरला तर इथे बुक झाला, त्यानंतर कोणताही ट्रेड घेतलेला नाही आहे. सिंपल पुन्हा एक मी रिकॅप करून दाखवलं की एक्झॅक्टली काय होतं काय नाही, फर्स्ट ट्रेड कुठे झाला आणि सेकंड ट्रेड कुठे झाला, कसं त्याची सायकोलॉजी होती इंडेक्सच्या चार्टवर. तर इंडेक्सच्या चार्टवर आज परफॉर्मन्स जबरदस्त होता, बट जसा परफॉर्मन्स इंडेक्सच्या चार्टवर होता तशी क्लॅरिटी ऑप्शन चार्टवर दिसत नव्हती, म्हणून जरा ट्रेड मॅनेज करायला पण डिफिकल्ट केलं. बट प्रत्येक गोष्ट मी कॉमेंट्री करत होतो लाईव्हमध्ये, जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत 100% त्याचा फायदा घेतात. कारण काय की जर सर्व मिळून जर आपण करणार तर ऑटोमॅटिकली सायकोलॉजी स्टेबल राहते आणि काय सुरू आहे काय नाही हे समजून येतं, त्यानुसार ट्रेड मॅनेज करायला पण इझी जाते. तर त्याचा 100% फायदा तुम्ही घेतलेला आहे. भरपूर जणांनी पूर्ण रॅली बुक करण्याचे जे स्क्रीनशॉट आहे ते मला पाठवले, मी सर्वांची चेक पण केली आहे आणि जबरदस्त वेनी आज
सर्वांनी प्रॉफिट बुक केलेला आहे. एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्येच क्लोज केलेला आहे. जो पण आपला स्टॉप लॉस होता तो कव्हर करून जबरदस्त वेनी प्रॉफिट मी बघितलेलं आहे सर्वांचं. ओके, तर इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर समजलं असेल की एक्झॅक्टली आपली पहिली एंट्री कुठे होती, दुसरी एंट्री कुठे होती आणि कशा पद्धतीने आपण मॅनेज केलं. हेच प्रॉपरली आपण ऑप्शन चार्टवर समजून घेऊ की एक्झॅक्टली किती पॉईंटचा स्टॉप लॉस होता, किती पॉईंट बुक केले, काय झालं, A to Z आपण ऑप्शनच्या चार्टवर समजून घेऊ. म्हणजे अजून तुम्हाला पूर्णपणे क्लॅरिटी येऊन जाईल की एक्झॅक्टली ऑप्शनमध्ये काय बिहेवियर होतं ते. तर डायरेक्टली मी इथे इंडेक्सचा ऑप्शन चार्ट लावून घेतो निफ्टीचा. ओके, तर इथे बघू शकता तुम्ही की इथे मी ऑप्शन चार्ट लावून घेतलेला आहे. 26,000चा कॉल लावून घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की इथे जे आपण करतो ते प्युअरली ऑप्शन बाईंग करतो. ओके, तर ऑप्शन बाईंगमध्ये आपली जी एंट्री झालेली आहे ती झालेली आहे 26,000च्या कॉलमध्ये. एक्झॅक्टली जी पहिली एंट्री जी होती आपली ती होती इथे. तर इथे आपला पहिला ट्रेड झाला ह्याच्या क्लोजिंगवर आणि सिंगलचा लो आपला स्टॉप लॉस होता. तर ती जी कोणती कॅन्डल होती ती कॅन्डल होती ही थर्ड कॅन्डल. इथे एंट्री होती आणि इथे आपला स्टॉप लॉस होता. ओके, इथनं हा रिव्हर्स फिरला आणि इथे जो ट्रेलिंग आहे तो या झोनमध्ये आपला बुक झाला. त्यानंतर आपण काही केलेलं नाही आहे इथे आणि काय केलं, इथे हा लेवल ब्रेक केला जे की ही कॅन्डल होती. मग आपण होल्ड होऊ दिली जे की ही कॅन्डल होती आणि त्यानंतर कंटिन्युअस साईनमध्ये या कॅन्डलमध्ये आपण एंट्री घेतली जे की ही होती. ओके, तर सेकंड एंट्री जी कॅन्डल होती ती ही आहे. तर याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली, सेम कॅन्डलचा लो आपण स्टॉप लॉस लावला. इथे थोडा वेळ थांबला, इथे त्यांनी थोडंफार घाबरवलं पण बट प्रॉपरली आपला जो स्टॉप लॉस होता तो त्यांनी प्रॉपरली प्रोटेक्ट केला, स्ट्रक्चर कन्फर्म केलं आणि त्यानंतर स्लोली हा वर जायला लागला. आणि त्यानंतर जेव्हा इथे पोहोचला तर इथे यांनी जे आपलं 190चं टार्गेट मी तुम्हाला सांगितलं होतं ते इथे यांनी कंप्लीट केलं. जसंच 190चं टार्गेट जे आहे ते कंप्लीट केलं आणि नेक्स्ट कॅन्डल जी ओपन झाली तर कंटिन्यू यांनी वरच्या साईडनी अपसाईड मोमेंटम करायला स्टार्ट केले. ओके, यांनी हा जो हाय लावला ऑलमोस्ट 30-35च्या जवळपासचा, तिथून जेव्हा खाली आला आणि वर गेला म्हणजे काय झालं की इथून वर जेव्हा गेला इथे फ्रॅक्टर आला तर इथे एक मोमेंटम आलं. तर ह्याच्या बेसिसवर एक ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जनरली इथे काय होतं की डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग आपण ट्रेल करतो बट इथे फ्रॅक्टलचं एक ऑप्शन होतं म्हणून आपण इथे फ्रॅक्टलचा एक विचार केला आणि जो स्टॉप लॉस लावला तो ट्रेल करत डायरेक्टली इथे लावला. आणि जेव्हा हा खाली आला इथं रिव्हर्स फिरला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो आपला बुक झाला. त्यानंतर प्रीमियमनी काही मुवमेंट केली नाही, एका रेंजमध्ये फसून राहिला आणि ऑलमोस्ट जिथे आपली बुकिंग झाली ऑलमोस्ट त्याच्या जवळपास यांनी क्लोजिंग दिली आहे. ऑलमोस्ट मला वाटतं खालीच दिली आहे. तर त्यानुसार यांनी मोमेंटम केलं. पहिला पण जो ट्रेड आहे तो पण 26,000च्या कॉलमध्येच आहे आणि दुसरा जो आहे तो पण 26,000च्या कॉलमध्येच आहे. म्हणून इथे आपण एक चार्टर इथे समजून घेतलेला आहे. याला प्रॉपरली आपण पॉईंट वाईज आणि पर्सेंट वाईज समजून घेऊ की एक्झॅक्टली किती पॉईंटचा स्टॉप लॉस गेला आणि किती पॉईंट आपण टार्गेट बुक केला आहे. तर पहिला ट्रेड जो आहे तो आहे या कॅन्डलमध्ये. तर याचा आपण स्टॉप लॉस जो गेलेला आहे तो इथे बघू शकता की ऑलमोस्ट 22-23-24 पॉईंटच्या जवळपास आपण इथे स्टॉप लॉस गेला आहे पहिला. ठीक आहे, त्यानंतर दुसरा जो आहे तो आपला इथे एंट्री होती तर इथून इथपर्यंत आपण पूर्ण कॅरी केलं. ओके, तर जे की होतं 84 पॉईंटचं 52%चं 50%च्या वर इथे प्रॉफिट दाखवतो. म्हणजे ही कॅन्डल तर नंतर आली आपली, आधी बुक झाली त्यानंतर ही कॅन्डल आली. तर एक्झॅक्टली आपण इथे बघू शकता इथे या लेवलपर्यंत आपण 48%च्या जवळपासचं यांनी प्रॉफिट दाखवलं होतं 77 पॉईंटचं. ओके, बट आपला जे बुक झालेला आहे ते 77 पॉईंट्स म्हणजे की 48% पूर्ण बुक झालेलं नाही आहे. खाली येऊन जेव्हा वर गेला इथेला जो ट्रेलिंग आहे तो जेव्हा आपला बुक झाला तर इथे आपलं बुक झालेलं आहे. तर ते पण आपण कॅल्क्युलेट करून घेऊ की एक्झॅक्टली ते तेवढं किती बुक झालं. तर एक्झॅक्ट या लेवलवर आपलं बुक झालेलं आहे 60 पॉईंटच्या जवळपास. इथे बघू शकता की 59.90 पॉईंटच्या जवळपास बुक झालेला आहे. 37-38%च्या जवळपास आपलं इथे बुक झालेलं आहे. सॅटिस्फाईड आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण की आधी आपण 25 पॉईंट्सचा आपण काय दिला होता, स्टॉप लॉस दिला होता आणि सेकंड ट्रेडमध्ये आपण जबरदस्तीने 60 पॉईंट्स बुक करून आपण बाहेर निघालेलो आहे. तर अल्टिमेट लेवलनी इथे भरपूर जणांनी प्रॉफिट बनवलं, मी स्वतः पण बनवलं. सेम ट्रेड जो घेतलेला होता सेम सायकोलॉजी सांगून एक्झॅक्टली काय लॉजिक आहे काय आहे पूर्ण एक्सप्लेन करून मी तुम्हाला पण सांगितलं. माझ्यासोबत भरपूर जणांनी लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड पण घेतलेला आहे आणि जसं मी बुक केलं एक्झॅक्टली तसंच त्यांनी बुक केलं आहे. मी सर्वांचे स्क्रीनशॉट बघितले आणि सर्वांचे मेसेज पण मी कंटिन्यू लाईव्हमध्ये बघत होतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर एकदम टेक्स्टबुक एंट्री होती. पुन्हा मी सांगितलं जे शिकवलं एक्झॅक्टली त्यानुसारच होती आणि जे मी शिकवतो एक्झॅक्टली तेच मी लाईव्हमध्ये पण तुम्हाला इम्प्लिमेंट करायला लावतो. मी स्वतः करतो, तुम्हाला लावतो आणि त्याचे रिझल्ट काय आहे रोज कंटिन्यू आपण इथे बघतोय. ओके, तर जो गोल असतो आपला की एंड ऑफ द डे आपण ग्रीनमध्ये असलो पाहिजे म्हणजे की प्रॉफिटमध्ये असलो पाहिजे, ते आज आपण प्रूफ केलेला आहे आणि रोज कंटिन्यू आपण अशाच पद्धतीने प्रूफ करत राहणार आहे. ओके, इंडियन मार्केट तर आपला कंटिन्यू सुरूच आहे. यासोबत आपण क्रिप्टो पण सुरू केलेला आहे. तर त्यामध्ये पण जबरदस्त प्रॉफिट जरूर बुक करत आहेत, ते पण आज आपण कंटिन्यू करणारच आहे. आज पण आपलं सेशन आहे. तर आज काय एक्झॅक्टली मार्केट रिॲक्ट करते ते पण आपण आजच्या ओरिएंटेशन व्हिडिओमध्ये म्हणजे की ओरिएंटेशनच्या सेशनमध्ये क्रिप्टोच्या ते आपण बघणार आहे सायंकाळी. तर पुन्हा आपण सायंकाळी भेटणारच आहे. आजच्या ट्रेडचं पण तुम्हाला क्लिअरिटी झालेली आहे की 26,000च्या कॉलचं काय होतं ते इथे निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण तुम्हाला क्लिअरिटी आलेली असेल की एक्झॅक्टली दोन्ही ट्रेडचं सायकोलॉजी काय होती आणि कशापर्यंत त्याला मॅनेज केलं हे प्रॉपरली मी तुम्हाला
ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिक्यूट झाला आणि कोणत्या टाइमला तो बुक झालेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक ओपन करून घेतो. तर मी इथे ऑर्डर बुक ओपन करून घेतलेला आहे. पहिला ट्रेड जो आहे तो आपला एक्झिक्यूट झालेला होता 9:30 तिथे मी निफ्टीचा 26,000चा कॉल बाय केला, जो बाय झाला होता 143 मध्ये. त्यानंतर याचा जो स्टॉप लॉस आहे 2-3 कॅन्डल नंतरच बुक झाला, जो की झाला 9:44 जवळपास 26,000चा कॉल, जो की बुक झालेला आहे 120 मध्ये. मग सेम डायरेक्शनमध्ये थोडा वेळ थांबून आपण सेम स्ट्राईक प्राईजनी 26,000लाच आपण पुन्हा बाय केलं, जे की बाय झालेलं होतं 10:45 जवळपास 26,000चा कॉल, जो की बाय झालेला होता 159 मध्ये. त्यानंतर याला प्रॉपरली आपण पूर्ण रॅली कॅप्चर केली आणि एकदम टॉपर बुक केलं ट्रेलिंग करत करत, जे की आपलं बुक झालेलं आहे 13:35 म्हणजे की 1:35 26,000चा कॉल. तिथे आपला जो बुक झालेला आहे तो झालेला आहे 219 मध्ये. तर जबरदस्त वेनी आपण दोन्ही ट्रेड जे आहे ते मॅनेज केले आणि प्रॉपर वेनी एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्ये निघालेलो आहे. ओके, इथे आपण 25 पॉईंटचा स्टॉप लॉस, ओके, आणि इथे आपण 60 पॉईंटचं टार्गेट बुक केलं आहे. ओके, तर क्लॅरिटी दोघांना पण इथे तुम्हाला आलेली असेल. जे रोज प्रीमियम मेंबर्स माझ्यासोबत लाईव्हमध्ये असतात त्यांना तर पूर्ण क्लॅरिटी आहेच, कारण की कंटिन्यू तिथे कॉमेंट्री करत राहतो. ज्यांचं आजचं लाईव्ह मिस झालं असेल किंवा आजचा ट्रेड मिस झाला असेल त्यांना पण या शॉर्ट व्हिडिओमध्ये क्लॅरिटी आलेली असेल. काही प्रॉब्लेम असेल तर सपोर्ट टीमचा नंबर ओपन आहे, त्यांना कनेक्ट करून तुम्ही पूर्ण क्लॅरिटी घेऊ शकता. सोबतच कमेंट बॉक्स पण ओपन आहे, तिथे पण तुमचे काही क्वेरी असेल, काही प्रश्न असेल तिथे तुम्ही विचारू शकता. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल, लाईव्ह मार्केटमध्ये बसून आमच्यासोबत प्रत्येक गोष्ट लाईव्हमध्ये शिकायची असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासूनच तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये बसू शकता आणि तुमची प्रॉफिटेबल जर्नी लवकरात लवकर स्टार्ट करू शकता. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये पण पूर्ण डिटेल दिलेली आहे, त्यामध्ये पण तुम्ही पूर्ण डिटेल घेऊ शकता आणि आमच्यासोबत लवकरात लवकर जुळू शकता. इंडियन मार्केट तर आता आपण करतच आहे, सोबतच आपण क्रिप्टो मार्केट पण स्टार्ट केलेलं आहे, जे की रोज आपण इव्हिनिंगला कंटिन्यू करत आहे. त्याचं पण बेनिफिट तुम्ही घेऊ शकता लाईव्ह मार्केटमध्ये. त्याचबरोबर हे रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या दोन्ही ट्रेडचं अपडेट पण तुम्हाला इथे क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओपर्यंत आपण एवढंच ठेवू. भेटूया पुन्हा आजच सायंकाळी क्रिप्टोच्या लाईव्ह सेशनमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.